पण तरी सुद्धा खूप सुंदर मंत्रमुग्ध करणारी ही धून होती आणि आणखी एखादं छान बासरीवरतीच एक छानसं गीत आम्हाला ऐकायची आणखी लालसा झालेली आहे। त्यामुळे दोघांना पुन्हा एकदा विनंती आहे आणि तुम्हाला जर अजूनही इच्छा असेल की एक बासरीवरती आपल्याला इन्स्ट्रुमेंट ऐकायचं असेल तर फक्त मला इशारा करायचा आहे टाळ्यांनी, फक्त आम्ही लगेच तयार आहोत।
आजच्या प्रमुख पाहुण्यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. आपण सर्वांना विनंती आहे की मी सर्वांना इशारा देईनच, तोपर्यंत आपण आपल्या मानेला जास्त नाव लौकिक मिळवलेलं अशा उद्योजकांचा सुद्धा एक भरारी पुरस्कार आपण आज इथे प्रदान करणार आहोत. मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. आज आपल्या सर्वांना सांगताना खरंच खूप अभिमान वाटतो आहे की श्री माननीय शिवश्री रामदेवराव जाधव जागतिक कीर्तीचे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाचे स्वतः ते लेखक आहेत. जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि जितकं मला माहिती आहे की जिजाऊंच्या वंशज यांपैकी त्यांचं एक नाव आहे, त्यामुळे अगदीच जास्त अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि आज आपले जे आगमन झालेलं आहे, जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. लहान तोंडी मोठा घास आणि उद्योजक आहेत, मोठे वक्ते आहेत आणि त्यांचे शिवाजी द मॅनेजमेंट हे पुस्तक जे आहे ना 5 लाख प्रती त्याच्या विकला गेलेला आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं. मला तर वाटतं आपण सगळ्यांनी उभं राहून त्यांचं स्वागत करावं. का माहिती का, तर आपल्या महाराष्ट्राचं खरं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्यावरती त्यांनी खूप 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 संशोधन त्यांनी केलेलं आहे. आणि जिजाऊंचे वंशज म्हणून आज आपल्याला आगमन झालेलं आहे. आणि त्याच राजेशाही थाटामध्ये त्यांचं स्वागत सुद्धा झालेलं आहे. खरंच खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबरीने आहे की आपण भलेही आपल्या भावना समोरच्यांच्यापर्यंत किंवा मान्यवरांच्यापर्यंत आपण पोहोचवू शकत नसलो तरी मात्र एकच गोष्ट आपण नक्की करू शकतो, आपलं भरभरून प्रेम जे आहे ना, मनभरून प्रेम जे आहे ते आपण आपल्या चाकीत सुद्धा इथे आहेत. मुख्य कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करावी. आणि सर्वप्रथम स्टेजवरती यावं हीच विनंती आहे. आपण सर्वच जण इथे आलेला आहात. सर्वांनी आज एकच विनंती आहे की आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आहोत तर आपण दीप प्रज्वलनाने करायची आहे. संध्या सुरुवात करायची असते. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम इथे झालेला आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानापन्न नाही. आणि या कार्यक्रमाच्या प्रारंभी हवी असते प्रास्ताविकेचे ज्ञान आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात आणि पूर्ण सूत्र आम्ही जोशी सरांच्या हस्ते आता सुपूर्द करत आहोत. धन्यवाद. आपणा सर्वांना नमस्कार. अतिशय रम्य सायंकाळ, प्रसन्न वातावरण आणि आत्ता एका पवित्र ठिकाणी एका सुंदर सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. सर्वांचं पुनश्च एक वार मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हा कार्यक्रम जितका सुंदर आहे तेवढंच या कार्यक्रमासाठी आपल्याला जे सन्माननीय अतिथी सन्माननीय प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत ते सुद्धा आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले आहेत. या सर्वांचं स्वागत करताना अतिशय आनंद होतोय. जे अतिथी आपल्याला लाभलेले आहेत त्यांचा थोडक्यात आपल्याला परिचय करून देतो आणि त्यानंतर संस्थेच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान देऊन या ठिकाणी सत्कार केला जाईल. ज्यांच्या हस्ते सन्मान केला जाईल ती सुद्धा व्यक्तिमत्व अतिशय उत्तुंग आहेत. या आश्रमाच्या कार्यक्रमासाठी सातत्यानं वाहून घेतलेले आहेत. त्यांचाही मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देतो. सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित लाभलेले आणि अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित असलेले एक प्रसिद्ध वक्ते, शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या सिद्धहस्त पुस्तकाचे लेखक, अनेक किंबहुना 40 पेक्षा जास्त पुस्तकांचे सिद्धहस्त लेखक, उत्तम वक्ते, आदरणीय माननीय नामदेवराव जाधव सर यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. त्यांचं स्वागत करताना संस्थेच्या वतीनं अतिशय आनंद होतोय आणि संस्थेच्या वतीनं
माननीय रमेश कुंभार सर यांनी त्यांना सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं अशी आपण सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. बिकट परिस्थितीवर मात करून सुंदर उद्योग सांगली परिसरामध्ये उभा केलेला आहे. सांगली किंवा सांगलीच्या परिसरामध्ये कोणत्याही सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असणारे हे व्यक्तिमत्व माननीय रमेश कुंभार सरांच्या हस्ते आजचे आपले प्रमुख वक्ते माननीय नामदेवराव जाधव सरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. संजय काका पाटील यांचा होईल. ज्योतिताईंची ओळख करून देण्याची आपल्याला तासगावकरांना काही आवश्यकता नाही. सांगली जिल्ह्याचे विद्यमान लोकप्रिय खासदार माननीय संजय काका पाटील यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत. सांगली परिसर तासगावमध्ये जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यक्रम संपन्न होत असतात त्यामध्ये ज्योतिताईंचं योगदान अतिशय मोठं आहे. या सोहळ्यासाठी ताई आपण उपस्थित झालात याबद्दल संस्थेच्या वतीनं आपण मनपूर्वक स्वागत करतो. आणि ज्यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न होणार आहे त्या सौ मनीषा कर्ळेताई आश्रमाच्या साधिका आहेत. मूळच्या भूम उस्मानाबादच्या आहेत. योगतज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्त्यामध्ये त्या अग्रेसर असतात. ज्योतिताईंचा सत्कार त्यांच्या अमृत हस्ते या ठिकाणी होतोय. टाळ्यांचा गजर प्रचंड होऊ दे. मराठवाड्यात ढंगदार वातावरणात शिंद तुतारींच्या निदानामध्ये खासदारांच्या सुविद्य पत्नींचा सत्कार या रम्य परिसरामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. मनपूर्वक धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. सूर मराठमोळ्या वातावरणामध्ये जितका सत्कार संपन्न होतो तितक्याच या बासरीच्या वातावरणामुळे एक वेगळ्याच आनंदाच्या लहरी आपल्या सर्वांना अनुभवायला येत आहेत. मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर माननीय जाधव सरांचा सत्कार माननीय कुंभार सरांच्या हस्ते. व्यक्तिमत्वाचा आजच्या हा दांगोली पब्लिक स्कूल आणि आपल्या आश्रममध्ये आगमन होत आहे. त्यांच्या सानिध्यात आणि यांचा सहवास सुद्धा आपल्याला लाभला म्हणजे खरंच आपल्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे. मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाचे सुद्धा असते लेखक. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत उत्तम वक्ते. आपण अनेक यूट्यूब चॅनेलवर त्यांची व्याख्यान विविध विषयाची व्याख्यान आपण ऐकलेली आहेत. आज आपल्याला डॉक्टर कांबळे सरांच्यामुळे हा योग जुळून आलेला आहे. आपण या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल संस्थेच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतरचे सत्कार मूर्ती आहे आर्किटेक्चर सचिन कनुंजे सर. अनेक पुरस्कार प्राप्त असे आर्किटेक्चर सचिन कनुंजे यांचा सत्कार आपल्या आश्रमाचे साधक आणि ज्यालाही तासगावला कॉम्प्युटरची ओळख करून दिली ते माननीय सुनील निपाणीकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अमृत हस्ते सचिन कनुंजे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करावा. आपल्या सर्वांना विनंती आहे. त्याचबरोबरीनं आपले पाहुणे सुद्धा त्यांचाही सत्कार होतो आहे. आर्किटेक्चर माननीय सचिन कनुंजे सरांचा सत्कार माननीय सुनील निपाणीकर या सर यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतो. टाळ्यांचा गजर वाढता राहू. सर्व सत्कार मूर्तीला मनपूर्वक धन्यवाद देऊन स्वागताचा हा सुगंधित कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.